नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 43. अरुण म्हणाला, एक शर्त पर आपको माफ करूंगा. अरुण अभिवर नजर रोखत बोलतो. अभि म्हणाला, कौन सी शर्त? अरुण म्हणाला, आपको हमारी मैम, आपकी एंजल, आपकी शोना को कुछ भी करके आपकी जिंदगी में वापस लाना होगा. प्रॉमिस कीजिए पहिले. अरुण आपला हात अभि समोर करत त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो. अभि म्हणाला, प्रॉमिस, मैं उसे खुद से दूर कभी जाने नहीं दूंगा. तसा अरुण आनंदाने त्याला मिठी मारतो. अभि म्हणाला, पर तुम्हें कैसे पता चला हम दोनों के बारे में? आई मीन, मैंने तो किसी को नहीं बताया. अभि लंचसाठी खुर्चीवर बसत बोलतो. अरुण म्हणाला, कल रात भर उनके ही नाम की माला जप रहे थे आप. तो फिर और क्या समझू मैं? अरुण पण हसतच अभि शेजारी डायनिंग टेबलवर बसत अभिला लंच सर्व करत बोलतो. तसा अभि हलकेच ब्लश करत लंच संपवतो. अभि म्हणाला, कम ऑन अरुण, फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स मिशन शोना मनाव स्टार्ट्स. अभि हलकेच हसत डायनिंग टेबलवरून उठून बाहेर लॉनच्या दिशेने निघून जातो. अरुण म्हणाला, गॉड, ये जो कुछ भी कर रहे हैं ना, उसमें उन्हें कामयाबी हासिल हो, बस इतनी सी प्रार्थना आहे. बाहेर निघालेल्या पाठमोऱ्या अभिकडे बघत अरुण बोलतो आणि नंतर तोही त्याचा मागे निघतो. इकडे दुसरीकडे मुंबईच्या एका पंचतारिका हॉटेलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये देशमुख ग्रुप ऑफ इंडस्ट्रीची कॉन्फरन्स पार पडत होती. अँड नाव आय वूड लाईक टू कॉल ऑन द स्टेज मिस आराध्या पाटील फॉर डिस्ट्रीब्यूट देअर नॉलेज अबाउट मटेरियल मॅनेजमेंट. Please give a big hands, ladies and gentlemen. Ma'am, the stage is all yours. निवेदिका आराध्याबद्दल थोडक्यात 2 शब्द बोलून स्टेजवरून काढता पाय घेते आणि त्यानंतर आराध्या स्टेजवर येऊन पुढील कार्यक्रमाची धुरा सांभाळते. इथे ही परिस्थिती वेगळी नव्हती. तिच्या अफाट बुद्धिमत्तेचे दर्शन आज कॉन्फरन्स हॉलमध्ये जमलेल्या हर एक व्यक्तीस झाले होते. तिची मुद्दा यथोचित मांडण्याची पद्धत, बोलण्याची कला, हर एक गोष्ट तिची मनाला स्पर्श करत होती. या क्षेत्रात हिमालय पर्वता एवढा अनुभव असलेले मिस्टर देशमुख सुद्धा तिच्या हुशारीने हरवून गेले होते. थोड्या वेळाने एक व्यक्ती मिस्टर देशमुख यांच्या कानात येऊन काहीतरी सांगते आणि मिस्टर देशमुख पण त्या व्यक्तीला होकारार्थी मान हलवत दुजोरा देतात. बराच वेळ झाला तरी आराध्याने प्रेझेंटेशन चालू होते आणि समोर बसलेली मंडळी अगदी शांतपणे तिचा एक एक मुद्दा अगदी समजून घेत होती. तेवढ्यात एक व्यक्ती धाडकन कॉन्फरन्स हॉलचा दरवाजा उघडून आत आली आणि दरवाजाच्या झालेल्या कर्कश आवाजाने जमलेल्या साऱ्यांच्या नजरा त्या दिशेने वळाल्या. मिस्टर देशमुख म्हणाले, अरे मिस्टर अभिषेक, व्हाट अ प्लेजेंट सरप्राइज. आइए, आपके ही कंपनी का प्रेजेंटेशन चल रहा है, प्लीज हॅव अ सीट. मिस्टर देशमुख अभिसोबत हसत हात मिळून ग्रीट करतात आणि इकडे आराध्याच्या चेहऱ्याची रूपरेषा अगदीच बिघडून जाते. चेहऱ्यावरील हसू आणि आत्मविश्वासाची जागा आता राग आणि तिरस्काराने घेतली होती. कपाळावर किंचितशा आट्याही विसावलेल्या दिसत होत्या आणि त्या अभिलाच बघून होत्या, ह्यात शंकाच नाही. आणि इकडे अभि मात्र समोर स्टेजवर उभ्या असलेल्या त्याच्या शोनामध्ये केव्हाच हरवला होता. एवढा की मिस्टर देशमुख त्याला केव्हाचे बसा म्हणून सांगत होते, पण ते ऐकण्यास त्याचे चित्त कुठे थारावर होते. ते तर केव्हाच त्याच्या शोनाजवळ पोहोचले होते. अरुण म्हणाला, बॉस बॉस वेकअप, देशमुख साहब आवाज दे रहे आपको. अरुणने अभिला खांद्याला टच केलं. तसा अभि भानावर आला आणि तिथे बघत मिस्टर देशमुख यांच्या शेजारी जाऊन बसला आणि आराध्याने पुन्हा एकदा आपले प्रेझेंटेशन रिझ्यूम केले. आराध्याला असे एखादा टॉपिक प्रेझेंट करताना बघणं म्हणजे अभिसाठी पर्वणीच होती. तो कितीही वेळ अगदी पापणी न लावताही तिला बघू शकत होता. त्याचा आवडता छंद होता तो. देशमुख म्हणाले,
शी इज सो ब्युटिफुल. शेजारी बसलेले मिस्टर देशमुख खूप वेळचे अभिचे ऑब्झर्वेशन करत होते आणि त्यामुळेच त्यांनी तुक्का मारून बघितला. अभि म्हणाला, यस, जस्ट लाईक ॲन एंजल, मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द वर्ल्ड. तो त्याच्या धुंदीत बोलत होता आणि अभिच्या या उत्तराने त्यांचा तुक्का बरोबर बसला आणि अचानक तंद्री भंगल्यासारखे त्याने शेजारी बघितले तर मिस्टर देशमुख त्याला बघून मिश्किल हसत होते. देशमुख म्हणाले, चॉइस अच्छी है, लेकिन देर मत करना, जल्द ही अपनी दिल की बात बता देना उसे. और जिस तरह वो तुम्हें देख रही है ना, उससे ही पता चलता है कि वो भी तुम्हें पसंद करती है. बस कुछ दर्द सा है उसकी आंखों में, इसलिए गुस्सा है, और गुस्सा अपनों से ही होते हैं हम, राइट? सो डोंट वरी, बस इतना याद रखना, जो हमारा है वो कहीं भी चला जाए, एक दिन उसे हमारे पास लौटना ही पड़ता है. एवढं बोलून त्यांनी हसून अभिच्या खांद्यावर हलकेच थोपटले. त्यावर अभिने फक्त स्माईल करून होकारार्थी मान हलवली. जवळपास अर्ध्या तासाने आराध्याने प्रेझेंटेशन ओव्हर झाल्याचे अनाऊन्स केले. तसा प्रचंड टाळ्यांचा गडगडाट झाला संपूर्ण हॉलमध्ये. नंतर निवेदिकेने स्टेजवर येऊन साऱ्यांना धन्यवाद देत कॉन्फरन्स संपल्याचे जाहीर केले. एकामागून एक सारेच कॉन्फरन्स हॉलमधून निघून गेले. आराध्या नुकतेच प्रेझेंटेशन संपून आल्याकारणाने आपले सर्व सामान आवरत होती. त्यामुळे तिला कॉन्फरन्स हॉलमधून निघण्यास उशीर झाला. एव्हाना संपूर्ण हॉल रिकामा झाला होता. तिथे कोणीही नव्हतं, फक्त 2 व्यक्ती सोडून, आपले अभि आणि आराध्या. आराध्या आवरत होती आणि अभि तिला बघण्यात मग्न होता. तिने लॅपटॉप बॅगमध्ये सरकवले आणि जायला वळणार तोच अभि तिच्यासमोर येऊन उभा ठाकला. अभि म्हणाला, आय वॉन्ट टॉक टू यू. अभि तिच्याकडे बघत बोलतो. आराध्या म्हणाली, बट आय डोंट. एवढं बोलून त्याच्या बाजूने जाऊ लागली. तेवढ्यात अभिने मागून तिचा हात पकडला. अभि म्हणाला, प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. अभिची आर्जव. आराध्या म्हणाली, लिव्ह माय हँड. एका हातात लॅपटॉप बॅग, गळ्यात पर्स, डोळ्यात अंगार आणि कपाळावर आट्या. अशा अवतारातही खूप क्यूट भासत होती ती त्याला. आराध्या. अभि म्हणाला, नो, दिस हँड इज माइन फॉरएव्हर. एवढे बोलून तिच्या नाजूक हातावर हलकेच आपले ओठ टेकवत बोलतो. त्याने असे करताच तिच्या सर्वांगातून एक गोड शिरशिरी वाहवत गेली. आणि हे काय कमी होतं की दुसऱ्या क्षणाला त्याने तिचा पकडलेला तोच हात खेचून तिला स्वतःच्या मिठीत कैद केलं. हातातील लॅपटॉप बॅग कधीच गळून पडली होती. सुरुवातीला प्रतिकार करणारी ती आता हळूहळू त्याच्या मिठीत शांत पडली होती. अभि म्हणाला, सॉरी एंजल, रिअली व्हेरी सॉरी. भावनेच्या भरात आणि खास करून रागात खूप काही बोलून गेलो. तू आणि कोणा दुसऱ्यासोबत ही कल्पनाच करवत नाही. कठीण आहे माझ्यासाठी. आय नो, मी खूप हर्ट केले तुला, पण तरीही एक चान्स देशील मला? प्लीज, आय वॉन्ट टू क्लिअर माय ऑल मिस्टेक्स. प्लीज सोना, प्लीज फॉरगिव्ह मी. अभिने तिच्याकडे बघत हलकेच तिच्या केसावर आपले होठ टेकवले. आता या क्षणी आराध्या तिच्या सर्वात आवडत्या जागी होती. द सेफेस्ट प्लेस इन होल वर्ल्ड. अभिच्या मिठीत विरघळत होती ती. त्याचे शब्द हृदयातील जखमेंवर औषधाचं काम करत होते. त्याचा आश्वासक स्पर्श मात करत होता बुद्धीवर आणि हृदयावर राज्य. तिच्या मनातील राग, मत्सर सारं काही ह्या क्षणाला गळून पडलं होतं. कारण एकच, अभिवरील अमाप प्रेम. पण थोड्याच वेळात वास्तवाची जाणीव होऊन ती झटका लागावा तशी त्याच्यापासून दूर झाली. आराध्या म्हणाली, नाही, नको. आता या मृगजळामागे नाही धावायचे मला. आभास यात नाही अडकायचे. स्वप्न आणि सत्य यातील फरक कालच अनुभवला मी. त्यामुळे प्लीज, शक्य होईल तेवढे दूर राहा माझ्यापासून.
ती खाली पडलेली बॅग उचलत बाहेरच्या दिशेने चालू लागली. तसा अभिने पुन्हा तिचा रस्ता अडवला. अभि म्हणाला, हे बघ शोना, आय नो तुला वाटत असेल की मी खोटं बोलतोय, बट ट्रस्ट मी, पुन्हा कधीच अशी चुकी होणार नाही. अभि तिच्या चेहरा दोनही हातात घेऊन काकुळतीला येऊन बोलत होता. आराध्या म्हणाली, नातं टिकवण्यासाठी सोबत किंवा प्रेम असणं महत्त्वाचं नसतं. नातं दूर राहून पण टिकवता येतं अभि. फक्त विश्वास महत्त्वाचा, आणि तो तुमचा नाही आहे माझ्यावर. त्यामुळे इथेच थांबलेलं बरं. आणि एवढं बोलून आराध्या सरळ त्याच्याशी नजर न मिळवता बाहेर निघून गेली. आणि अभि मात्र भरलेल्या डोळ्यांनी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला. अभि मनातच म्हणाला, तू आलीस तर तुझ्या मर्जीने होती माझ्या आयुष्यात, पण जाणार फक्त माझ्या मर्जीने. आणि हा अभिषेक आता तुला कुठेही जाऊ देणार नाही. या हृदयाच्या कप्प्यात बंद करून ठेवणार तुला कायमचं. आणि विश्वास कायम होता तुझ्यावर. फक्त पॉझिटिव्हनेस हवी झाला थोडासा. बट प्रॉमिस, तुझ्या या सुंदर डोळ्यात आता पुन्हा कधीच अश्रू येणार नाही. आणि जर आलेच तर ते प्रेमाचे आणि आनंदाचे असतील. आता तू बघच मी काय करतो. लव यू शोना. जेव्हा पंखात मनाच्या प्रेम दाटले तुझे, क्षणात उतरले मरगळलेल्या भावनाचे ओझे. उल्हास आला गहीवरून, मनही गेले बावरून. वेळ न जाव ही सरून, तळमळ ही बहु असे. चला, मिसअंडरस्टँडिंग तर क्लिअर झाली. त्याला त्याची चुकीही समजली. आणि आपल्या अभिला तर त्याच्या भावना पण समजल्या. पण आराध्या, ती देईल का एक चान्स अभिला? की दूर निघून जाईल कायमची? आणि अभि त्याचा रागावलेल्या शोनाला मनवण्यासाठी अजून काय काय प्रताप करतो ते बघूया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला नक्की कळवा. आणि ही कथा तुमच्या प्रिय व्यक्तीला नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.